पावसाने पाठ फिरवली, पण शेतकऱ्यांची जिद्द अजूनही कायम आहे. लातूरच्या चाकूर तालुक्यातील दापकेळमध्ये एका शेतकऱ्याचा असाच एक हृदय पिळवटून टाकणारा संघर्ष समोर आलाय. हातावर हात धरून न बसता पाण्याचा टँकर विकत आणून घागरीने टोमॅटोच्या रोपांना पाणी देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. निसर्गाची अवकृपा आणि बँकेची मुजोरी या दुहेरी संकटात सापडलाय चाकूर तालुक्यातील दापकेळ येथील शेतकरी मैनुद्दीन शेख. 1 एकर टोमॅटोचं पीक डोळ्यादेखत सुकायला लागलं तेव्हा मैनुद्दीन शेख यांनी हार मानली नाही. टँकरनं पाणी विकत आणलं आणि कडक उन्हात अख्खं कुटुंब घागरीनं एक रोपाला पाणी घालून पीक वाचवण्याची धडपड करत आहे. एकीकडे पावसाचा लपंडाव आणि टँकरच्या पाण्याचा अतिरिक्त खर्च सोसावा लागत असतानाच दुहेरी मोठं संकट उभं राहिले ते बँकेच्या दारात. जानवळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेनं शेख यांच्या खात्यात स्वतःचे पैसे जमा आहेत, मात्र पीक कर्ज भरा असा तगादा लावत बँकेने त्यांना स्वतःचे पैसे काढण्यापासून रोखले. पीक वाचवण्यासाठी पैशांची नितांत गरज असताना बँकेच्या या भूमिकेमुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडलाय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. शेख मैनुद्दीन बशीर साहेब, मी एक पाऊस पडेल म्हणून हिशोबानं मी थोडंसं बोरला पाणी येत होतं पहिलं. पुन्हा पाऊस पडेल, पुन्हा बोरला पाणी वाढेल म्हणून या हिशोबानं मी टमाटे लावलो 1 एकर. टमाटे लावल्यानंतर पुन्हा काही पाऊसच पडणार गेलं म्हणून मग काही बरेच दिवस वाट बघितलो. पुन्हा काही दिवस चूळ पाणी टाकल्यानंतर पुन्हा मग काय झालं, टँकर घेतलो. टँकरनं पाणी टाकू लागलो. ती आता किती खर्च आहे त्याचं काही सांगता येणार साहेब. आता बोलायचं काही राहिलंच नाही आणि बोलू बी नाही आम्ही. अशा गोष्टी झाल्यात. एवढं संकटात आम्ही शेतकरी आहोत आणि निसर्गानं काही साथ दिलीच नाही. निसर्गानं साथ दिली असती तर आम्ही आम्हाला पाळी आलीच नसती. आणि दुसरी गोष्ट काय साहेब, मी पीक कर्ज घेतलं होतं. पीक कर्ज घेतल्यानंतर माझं काही अनुदान वगैरे काही जमा झालं ती पीक कर्ज फेडल्यानंतर मग ही काय ते तुमचं अनुदान घेऊन जा असं साहेबांनी म्हणल्यावर माझं तिथं हीच होऊन गेलं साहेब. दुसरं काही त्याच्या पुढे मी काही जास्त